टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। या राज्यातील महसूल विभाग आणि विभागाने असा निर्णय केला आहे, तलाठी आणि सर्वच तलाट्यापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत, तहसीलदार पासून तर DYSLR पर्यंत, मोजणी अधिकाऱ्यापासून तर नोंदणी अधिकाऱ्यापर्यंत आमच्या विभागाचे सर्व अधिकारी फेस ॲपवर येतील। म्हणजे ज्या ठिकाणी त्यांची नोकरी आहे, एखाद्या तलाट्याची नोकरी ज्या गावात आहे त्या गावात जाऊनच त्याला फेस ॲपवर आपली प्रेझेंटी लावावी लागेल। आपलं त्या ठिकाणी फेस ॲपवर जाऊनच त्या ठिकाणी तो प्रेझेंटी लागली तरच त्या ठिकाणी त्यांचा पगार निघेल, अन्यथा ऑगस्टचा पगार निघणार नाही। फेस ॲप हे कंपल्सरी आहे। फेस ॲपवर जर आपण जसं फिंगर आपले या ठिकाणी अनेक ठिकाणी आपण जे प्रयोग केलेले यापूर्वी, त्या प्रयोगापेक्षा फेस ॲपच्या माध्यमातून आता महसुली कर्मचारी आपली त्या ठिकाणी फेस ॲप करूनच त्या ठिकाणी त्यांची प्रेझेंटी लागणार आहे, त्यांची नोकरीवर तो आहे असं सिद्ध होणार। ज्या दिवशी फेस ॲपवर त्यांनी नोंदणी केली नाही किंवा फेस ॲपवर आपलं प्रेझेंटी लावली नाही त्या दिवशी तो अब्सेंट असं समजण्यात येईल। सर, सुप्रीम कोर्टाने मुंबई न्यायालयाचा जो निकाल होता त्याला स्टे दिलेला पाहायला मिळतं। मुंबई न्यायालयानं जे 12 आरोपी मुंबई ब्लास्टमधले होते त्यांना निर्दोष मुक्तता केली होती आणि त्याला आता सुप्रीम कोर्टाने त्या निर्णयाला स्टे दिला। नाही, एक दिलासादायक निर्णय सुप्रीम कोर्टाकडे मिळाला आहे। महाराष्ट्रातला बॉम्ब ब्लास्ट आपल्या सर्वांना माहिती आहे की खूप वेदना देणारा आहे। अजूनही त्या वेदना, त्या किंचाळ्या अजूनही मुंबईमध्ये आपल्या सर्वांना त्या दिवशीची आठवण देऊन जातात। आणि अशा बॉम्ब ब्लास्टच्या आरोपींना जे काही उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे त्यावर सुप्रीम कोर्टामध्ये जी काही मांडणी झाली आहे त्यावर स्टे मिळाला आहे। आणि मला वाटतं की पुढच्या काळात जे काही उच्च न्यायालय जे काही ज्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने त्यांना सोडलेलं आहे, पुन्हा एकदा आमचं सरकार ती बाजू सक्षमपणे मांडेल, जे काही पुरावे आहेत ते मांडेल। निश्चितपणे बॉम्ब ब्लास्टमधील आरोपी हे जे या ठिकाणी त्या काळामध्ये अरेस्ट झाले होते, तर माननीय सुप्रीम कोर्ट या सर्व पुराव्याचा आणि या ठिकाणी सरकारतर्फे जे काही सबमिशन जाणार आहे त्याचा विचार करेल। आज तर स्टे मिळाला आहे, त्याबद्दल आम्हाला बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे। मला वाटतं गुलाबराव पाटील जे मंत्री आहेत त्यांनी ऑलरेडी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की असा कुठलाही कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने कुठलेही बिलं नव्हते किंवा जलजीवन मिशनचे काम त्यांच्या नावाने नाही, ज्यांनी आत्महत्या केली। परंतु एक गोष्ट खरी आहे की जलजीवन मिशनचे कामं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर थांबलेले आहे। जलजीवन मिशनचं अभियान आम्हाला पूर्ण करायचं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत। गुलाबराव पाटील साहेबांनी एक प्लॅन तयार केला आहे की जलजीवन मिशनची अपूर्ण कामं पूर्ण करून त्याकरता लागणारा जो काही कन्व्हर्जन स्कीम आहे ती कन्व्हर्जन स्कीम ही महाराष्ट्र सरकार करणार आहे, जेणेकरून जलजीवनच्या योजना पूर्ण होतील अशी पुढच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी सरकार पुढे जात आहे। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहार संघटनेकडे आंदोलन केलं जाते आणि आता गांधीगिरी संपली, भगतसिंगगिरी सुरू करू, वेळ न सांगता शेतकऱ्यांना घेऊन मंत्रालयात घुसू असं बच्चू कडू म्हणतात। नाही, बच्चू कडू साहेबांसोबत आमच्या 4 बैठका झाल्या। मी मंत्रालयात सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकी लावल्या, त्यांचं बऱ्यापैकी तेव्हा समाधान झालं। त्यांचं म्हणणं आहे की जे काही परिपत्र काढायचे ते परिपत्र विभागाने काढले नाही। आज सकाळी त्यांचा मला SMS होता, काल काही आमचे नागपूर SP त्यांच्या कार्यकर्त्यांना धरपकड केली वगैरे। मी त्यांना SMS केला की जे काही परिपत्रक आहेत, जे काही शासन निर्णय आहेत ते काही कॅबिनेटमध्ये जाऊन काढावे लागतात, काही बिना पैशाचे असतात, काही त्याला फंड्स लागतात, फायनान्समध्ये जावं लागतं। त्यामुळं त्या बैठकीतनं काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या सुटल्याही आहे। जसं दिव्यांगांना त्यांनी म्हटलं होतं की त्यांचे रकमा वाढवा, त्यांचं अनुदान वाढवा, तर दिव्यांगाचं 1,500 पासून 2,500 करण्याचा निर्णय माननीय देवेंद्रजींनी, अजितदादा आणि एकनाथजींनी घेतला आणि आपण अधिवेशनात बघितलं असाल तो जाहीर झाला।
त्यांची महत्त्वाची मागणी जाहीर झाली आणि महत्त्वाची मागणी शासनाने मान्य केली. दुसरी त्यांची महत्त्वाची मागणी होती बच्चू कडूंची की कर्जमाफीवर कमिटी तयार करा आणि कर्जमाफी देताना अशा लोकांना देऊ नका जे धनदांडगे आहे, ज्यांना गरज नाही आहे. त्याकरता त्याचं काय SOP असेल, कुठल्या लोकांना कर्जमाफ केलं पाहिजे, कुठल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे. एखादा शेतकरी फार्म हाऊस बांधतो शेतामध्ये, तोही कर्ज काढतो, त्याला माफी करायची का? तर हा विषय एकदा समितीसमोर यावा. आणि बच्चू कडूंना मी सांगितलं 3दा 4दा माझं बोलणं झालं की तुम्हाला या समितीमध्ये बोलवणार आहे, तुमची बाजू ऐकून घेणार आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही जो शब्द दिला आहे, संकल्पनामा दिला आहे की या राज्यातल्या शेतकऱ्यांचं, पात्र शेतकऱ्यांचं कर्जमाफी सरकार करणार आहे, ते करणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं आता हा जो स्टंट आहे, भगतसिंगगिरी सुरू करू तर मग हे करू ते करू, सरकारने संपूर्ण ऐकून घेतलं. सरकारने त्यांना बऱ्यापैकी त्यांच्या आंदोलनाला आम्ही रिस्पॉन्ड केलं. मी स्वतः लेखी दिलं त्यांना की दिव्यांगाचे पैसे वाढणार ते वाढले. त्याला लेखी दिलं की कमिटी बोलणार तर कमिटी केली. त्यांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. पण त्यांनी ठरवलं त्या आंदोलन करायचं, तर मग त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन सुरू केलं आहे. त्या ठिकाणी आंदोलन करायला त्यांची मुभा आहे. सरकार त्यांचं म्हणणं ऐकत आहे, तरी ते आंदोलन करतायत. तर मला वाटतं बघू पुढच्या काळात काय निर्णय घ्यायचे. ठरवून आंदोलन केलं जाते, सरकारसोबत चर्चा होऊ नये. सरकारशी चर्चा रोज सुरू आहे, माझ्यासोबत ते बोलतात आहे, पण तरी आंदोलन का करतात मला माहिती नाही. मी त्यांना विनंती करतो आपल्या माध्यमातून की दोनही महत्त्वाचे विषय, एक दिव्यांगाचं अनुदान वाढवणे, शेतकऱ्याच्या कर्जमाफाची कमिटी बनवणे आणि छोटे छोटे विषय जे आहे त्या मंत्र्याचे परिपत्रक काढणे किंवा काही फायनान्शियल इश्यू आहे त्याच्यासाठी कॅबिनेटसमोर जाणे किंवा फायनान्समध्ये जाणे, हे आम्ही करतो आहे. त्यांना आजही विनंती आहे माझी, कुठलेही आंदोलन करू नका. पाण्या पावसाच्या दिवसात सरकार तुमचं म्हणणं ऐकायला तयार आहे, ऐकताय आणि बऱ्यापैकी निर्णय करताय. विरोधकांना जी संधी मिळाली नाही ती सत्ताधारीच कुठतरी सरकारला अडचणीत आणायचं काम करताय असं वाटतंय का? कारण मित्रपक्षांचे जे कारनामे दररोज येत आहे, मग कोकाटे असतील, संजय शिरसाट असतील, गायकवाड असतील, संजय राठोड असतील, भाजपचं हे सगळं नेचर नाहीये. काय वाटतं मित्रपक्षांमुळे आणि काही या संदर्भातली कारवाईला काही हालचाली होत आहेत कुठेतरी कारण सगळा चेहरा जो आहे मुख्यमंत्र्यांचा आहे, त्यांच्या प्रतिमेला कुठेतरी याचा सगळा डेंट जातोय. सरकार म्हणून, मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कुणाला मंत्री बनवावं कुणाला नाही बनवावं हा अधिकार त्यांच्या पक्षाचा आहे. अजितदादाचा अधिकार अजितदादाच्या लोकांचा पक्षाबद्दल आहे, एकनाथ शिंदेजींना अधिकार आहे. शेवटी त्यांच्यावर कारवाई करायची असेल की त्यांना ठेवायचं असेल, हा भाजपाचा रूलच नाही आहे. आता सरकार, माननीय देवेंद्रजी, गतिमान सरकार, पारदर्शी सरकार आणि लोकाभिमुख सरकारची भूमिका व्यक्त करत आहेत. विधिमंडळात आम्ही पारदर्शीपणे गतिमान काम केलं. आता काही प्रकरणामुळं थोडं आता त्या ठिकाणी जनतेला काही विषयाची आमच्याकडं अपेक्षा आहे की बाबा यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, त्यांनी ते केलं. मला असं वाटतं ज्यांच्या पक्षामध्ये जे काही समोर आला आहे त्या पक्षातल्या नेतृत्वाने त्याचा विचार करायचा आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सरकारमध्ये मोठे भाऊ आहे. आमची विनंती राहणार आहे सर्व पक्षांना, आमच्यासोबतच्या महायुतीच्या, की आपण आपले जे संस्कार आहे, आपली जी संस्कृती आहे, महाराष्ट्राला 21व्या शतकातला सर्वोत्तम राज्य करायचा जो विचार आपण केला आहे, देवेंद्रजींनी 2029चा विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे, 34चा संकल्प केला आहे. या संकल्पाला साजेसं काम आम्ही सर्व करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण त्यामध्ये एखादी घटना जी असं त्या ठिकाणी काही सरकारचे संपूर्ण कामच त्या ठिकाणी मागे पडतं, तर पुढच्या काळात आम्ही दक्षता घेऊ की या ठिकाणी असे कुठलेही प्रकरण होणार नाही. हवेत गोळीबार झालेला आहे, त्यामुळे विरोधकांकडून एक टीका केली की कायदा आणि सुव्यवस्था कुठे राहिलीच नाही, कारण की आमदारांचा भाऊच त्याच्यामध्ये सहभागी असतो. नाही, मला असं वाटतं की त्यामध्ये संपूर्ण कारवाई पोलिसांनी केली आहे. एखादी घटना झाल्यानंतर ती कारवाई पोलिसांनी केली की नाही केली, त्यावर त्यांना जेरबंद केलं की नाही केलं हे महत्त्वाचं असतं. एखाद्या घटना घडली, ती घटना घडल्यानंतर ती कारवाई काय सरकारची, सरकारने काय भूमिका व्यक्त केली आहे, पोलिसांनी काय कर्तव्य केलं आहे. मला वाटतं या घटनेमध्ये पोलिसांनी आपलं काम केलेलं आहे.
त्यामुळं मला असं वाटतं की राहिलेला पुढचा विषय आता अशी घटना पुन्हा होऊ नये याची काळजी घेणे ते आम्ही घेऊ. दुबे यांनी महाराष्ट्राबाबत जे वक्तव्य केलं होतं, खासदार आपल्या महिला खासदार आहेत राज्यातल्या, त्यांनी त्यांना घेरला आणि जाब विचारलेला आहे. या घटनेकडे कसं बघतात? त्यांनी फक्त जय महाराष्ट्र असा रिप्लाय त्या सगळ्या महिला खासदारांना दिला. असं आहे की दुबेचं वक्तव्य योग्य नाही असा निषेध आम्ही यापूर्वीच केला आहे. दुबे यांनी स्पष्ट केलं की मी मराठी माणसाबद्दल बोललो नाही. जे या ठिकाणी हिंदी भाषिकावर मारपीट करतात, हिंदी भाषिकासोबत मारपीट करतात मराठीचं नाव घेऊन, त्यांच्याबद्दलची भूमिका त्यांची आहे. तुम्ही या पद्धतीने मला सांगताय, पण थोड्या वेळाने जरा फोटो बघा काँग्रेसच्या खासदाराचे. ते दुबेसोबत छानपैकी हसतायत, बोलतायत, कोपरखेडा करतायत बाहेर. तर मला काय पक्क समजायचं त्यांनी आतमध्ये काय केलं आणि बाहेर काय केलं? बाहेर ते दिसत आहेत की दुबेसोबत ते गळाभेटी करतायत, बऱ्यापैकी त्या ठिकाणी चर्चा करतात आहे, बरं अशा दिसत आहे फोटो. आता मला आतमधले माहीत नाही, बाहेरमधलं माहीत नाही. त्यामुळे एकदा भूमिका स्पष्ट आहे की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र मराठी माणसाबद्दलचा केलेलं कोणतंही चुकीचं वक्तव्य सहन करणार नाही. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचा आमचा एक एक कार्यकर्ता आमच्या मराठी भाषेला ही त्या ठिकाणी आमची हृदयातली, आमच्या रक्तातली भाषा म्हणून आम्ही त्या ठिकाणी पाळतो आहे. कारण ती आमचं त्या ठिकाणी जन्मापासूनची भाषा आहे आणि त्यामुळं मराठी भाषेला, मराठी माणसाला कुणीच धक्का लावू शकत नाही. आणि त्यामुळं त्याच्यासाठी आमचं जीवनच त्याची विषयाकरता समर्पित आहे. त्यामुळं मराठी भाषा आणि मराठी माणसं हेच आमचं त्या ठिकाणी पहिलं आमच्या सर्वांकरता प्राधान्य आहे आणि त्याचा विचारच आम्ही करतो आहे. मला माहिती नाही त्यांनी काय बोलले, कोणतं टेंडर आणि काय टेंडर, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. पण आजकाल ऑनलाईन टेंडर असतात, कोणी जगातून कुठूनही देशातनं कुठेही राज्यातनं कुठेही कोणी भरतात. आता गुजरातचा की कुठला त्या ठिकाणी उत्तर प्रदेशचा आहे हे काही माहिती नाही. कोणी ऑनलाईन टेंडर भरतं. तुम्हालाही गुजरातचं टेंडर भरता येतं, तुम्हालाही उत्तर प्रदेशचं टेंडर भरता येतं, तुम्ही विचार केला तर. त्यामुळं त्याच्यात काही असं नसतं, कुठलाही व्यक्ती कुठलाही टेंडर भरू शकते. पाथरी नगर परिषदेतल्या गैरवापरासंदर्भामध्ये आजच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय झाल्याची माहिती समोर येते. नेमका काय निर्णय आहे की इतर राज्यांशी महसूल विभागाला कशा प्रकारे जोडलं जाऊ शकतं आणि केंद्र कशा प्रकारे मदत करू शकतं? नाही, आम्ही एक प्रस्ताव माननीय शिवेंद्रराजे भोसले जे आमचे PWD मिनिस्टर आहे त्यांनी आणि मी चर्चा केली आहे की विदर्भातनं या ठिकाणी विदर्भामधला अमरावतीचा एक रस्ता असा आहे, यवतमाळ अमरावतीपासून तर त्या ठिकाणी खंडवापर्यंत, बऱ्हाणपूर खंडवा, MP आणि महाराष्ट्र यवतमाळ जोडू शकतो. मग संभाजीनगरचा काही असा रस्ते आहेत आम्ही आयडेंटिफाय करतो आहे की तो नॅशनल हायवे असावा, त्याला नॅशनल हायवे म्हणावा. संभाजीनगरचा एक नॅशनल हायवे जो इतर राज्याला जोडणार आहे, जवळच्या राज्याला, विदर्भातला राज्याला जोडेल, जवळच्या MPला, इकडे उत्तर महाराष्ट्राचं कसं जोडलं जाईल. आणि जे आतापर्यंत त्याला नॅशनल हायवे दर्जा दिला नाही आहे. आम्ही माननीय नितीन गडकरी साहेबांना आणि माननीय प्रधानमंत्री मोदयाला मागणी करतो आहे राज्यातर्फे की प्रत्येक विभागातनं एक नॅशनल हायवे हा इतर राज्याला जोडणारा करावा. आणि नॅशनल हायवे एक 6-5 नॅशनल हायवे राज्याला जर बांधले तर दुसऱ्या राज्याची जे ट्रॅफिक आहे किंवा आपण तिकडे जाणारं जे काही जवळूनचे रस्ते आहे ते रस्ते आम्हाला मिळतील. म्हणून या राज्यातल्या 6 विभागामध्ये 6 नॅशनल हायवे आम्ही केंद्र सरकारकडे प्रस्तावित करतो आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने. आणि माननीय प्रधानमंत्री महोदय या 6 रस्त्याबद्दल विचार करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. सर, पाथरी नगर परिषदेच्या संदर्भामधला एक भ्रष्टाचाराचा विषय आला होता आणि आपण SITची घोषणा देखील केली होती की बाबाजानी दुर्राणी जे राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत त्यांच्या संदर्भातला हा विषय होता. त्यानंतर त्यावर काही कारवाई झालेली नाही. कधीपर्यंत ही कारवाई अपेक्षित आहे? नाही, SITचा निर्णय आम्ही घेतला होता. त्यामध्ये आता त्याच्याकरता SIT करता ज्या काही बाबी लागतात आणि त्या SITमध्ये कोण कोण असलं पाहिजे, पोलीस विभागाचे कुठले अधिकारी असले पाहिजे आणि कुठल्या बाबीचा संबंध आहे, नगरविकास, महसूल, काही समजा जर फायनान्शियल मिसअप्रोप्रिएशन असेल
तर त्या ठिकाणी मग पोलीस आस्था वगैरेची SIT त्याच्याकरता लागणारे डॉक्युमेंट जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी जमा करतो आहे आणि नंतर यावर आम्ही अंतिम निर्णय करणार आहोत. दिल्लीमध्ये मोहन भागवत यांनी मुस्लिम धर्मीय जे धर्मगुरू आहेत त्यांच्यासोबत एक बैठक घेतली आहे. संजय राऊत असं म्हणतात की जे हिंदुत्वाचा अजेंडा राबवणारे आता मंत्री आहेत त्यांना आत्महत्या करावी लागेल. असं आहे, या देशामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती तो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही समाजाचा असो तो हिंदू आहे आणि हिंदुस्थानामध्ये हिंदुस्थानचे विचार घेऊन पुढे जाणारा व्यक्ती हिंदू आहे. त्या मुस्लिम असो की शीख असो की ईसाई असो. आणि त्यामुळं सर्व धर्म समभावाचीच परिभाषा या देशामध्ये मान्य झाली आहे. आणि त्यामुळं मोहनजींनी जो काही त्या ठिकाणी आणि यापूर्वी मोहनजींनी अनेक वेळा अनेक धर्मगुरूंना किंवा त्यांच्या मुस्लिम समाजाच्या अनेक समुदायाला ते भेटतात. हे काही नवीन नाही आहे. आणि त्यामुळं संजय राऊताला काय टोमणा मारतात तो टोमणा मारतात. ते त्यांना टोमणा मारल्याशिवाय झोप लागत नाही, दिवसभर रात्री झोपत नाही. त्यामुळं ते टोमणा मारायची सवय आहे. आता आज त्यांना झोप लागेल 6-7 तास. एक टोमणा मारला की संध्याकाळी झोप लागते त्यांना, म्हणून ते टोमणे मारत असतात. सर, जलजीवन मिशन योजनेतून 80,000 कोटी हे कंत्राटदारांचे बाकी आहे. एकीकडे राज्याच्या तिजोरीवर 9 लाख कोटीपेक्षा अधिक कर्ज आहे. मग राज्याकडे पैसे नाहीत तर मग ही कंत्राट दिली का जातात असा एक प्रश्न उपस्थित केला जातो. आणि अनेक त्या मोफत योजना आहेत त्यांचा थेट परिणाम म्हणजे या कंत्राटांना पैसे द्यायला लागत नाहीत का किंवा असं होतोय का? आणि याला लागूनच आपल्या विभागातील एक राज्य एक नोंदणी ही 1 मेला येणार होती. हे लांबणीवर का जात आहे? याच्यामध्ये अडचणी काय का कारणे आहेत की ही पुढे ढकलली जाते? तुम्ही जलजीवन मिशन पासून तर नोंदणीपर्यंत आले. एक प्रश्न पहिला, जलजीवन मिशनची योजना वेगळी आहे, त्याच्याकरता वेगळे हेड आहे, वेगळे फंड्स आहे. कुठल्याही व्यक्तिगत स्वरूपाच्या लाभार्थ्याच्या योजनेबद्दल कुठली योजना जोडता येत नाही. हां, ही गोष्ट खरी आहे की त्याला त्या हेडला पैसे द्यायची गरज आहे. आता काही सरकारच्या तिजोरीवर भार पडतो, एखादी नवीन योजना सुरू केली. असं दिव्यांगाला आता समजा 1,500 ते 2,500 केले तर 1,000 कोटीचं येणार बर्डन. तुम्ही आता शिक्षकांना 20% त्या ठिकाणी तुम्ही अनुदान दिलं ते 1,000 कोटीचं बर्डन येणार. असं ते वाढत जातं. त्यामुळं जलजीवन मिशनच्या एकूण राहिलेल्या कामाला पैसे देणे ही सरकारची जबाबदारी आहे. प्राधान्य ते सरकार करता आहे. राहिला आपण दुसरा प्रश्न मला विचारला की 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन. आम्ही आता 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन केलं आहे, सक्सेसफुली केलं आहे. पण 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन करण्याकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आपल्याला एक पासपोर्ट टाईप ऑफिस काढणे, पासपोर्ट टाईप जे मुख्यालय जसं पासपोर्टचं कार्यालय असतं ते कार्यालय आणि पुण्याचं कार्यालय मुख्य कार्यालय असे जे प्रमुख कार्यालय तयार करणे, त्याची योजना तयार करणे, फेसलेस करायचं आपल्याला. पुन्हा तुमचा आधार कार्डचा फेस अंतिम असेल, फेस द्यायची गरज नाही पुन्हा. त्यामुळं जे ही टेक्नॉलॉजी आहे GIS बेस आहे आणि जगामध्ये ह्या टेक्नॉलॉजी सर्व देशामध्ये आता या सक्सेस झाल्या आहे. त्यामुळं महाराष्ट्रसुद्धा लवकरच 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशनकडे जाईल. काही त्रुट्या राहू शकतात किंवा काही याच्यामधले धोके आहेत, ते धोके दूर करण्याकरता मी एक पत्र काढलं आहे की हे धोके दूर करूनच त्या ठिकाणी 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन करा. 8-9 बाबी मी सांगितलं विभागाला तपासायला. त्यामुळं कुठल्याही माणसाची लुबाडूक होणार नाही किंवा कुणाचं रजिस्ट्रेशन कोणी करणार नाही. तसं 100% सिक्युरिटी आहे. 100 तसं आता 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन आता पुणे जिल्ह्यातल्या कुठल्याही कार्यालयातलं कुठली नोंदणी होतं, सक्सेस झालं. जवळपास 70,000 डॉक्युमेंट झाले, 70,000. तर मला असं वाटतं 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन हे आम्ही अत्यंत टेक्निकली सर्व त्या ठिकाणी बाबी पूर्ण करून महाराष्ट्राला देणार आहोत. शेवटच्या संदर्भामध्ये विधान भवनामध्ये 79,000 कोटींची थकबाकी असल्याचं कंत्राटदार संघटनेचं म्हणणं आहे. उद्या ते सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र देणार आहे तर नंतर काम बंद आंदोलनाचा इशारा दिला. जलजीवन मिशनमध्ये खरं आहे की कंत्राटदाराची थकबाकी आहे, बाकी योजना पूर्ण करायच्या आहे. ग्रामपंचायतमधल्या योजना थांबलेल्या आहेत. एकीकडे कंत्राटदाराची बिलं थांबले, दुसरीकडे ग्रामपंचायतची योजना थांबलेल्या आहे. दोन्ही गोष्टी आम्ही पूर्ण करणार आहोत. पूर्ण करणार आहे. एकडे कंत्राटदाराला पैसे द्यायचे आणि योजनाही पूर्ण करायच्या. त्यामुळं लवकरच माननीय मुख्यमंत्र्यांनी जे मागच्या अधिवेशन काळातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली होती त्याचा लवकरात लवकर पाणीपुरवठा विभागाने हे कॅबिनेट समोर आणा किंवा
मुख्यमंत्र्याकडे प्रेझेंटेशन करा, तर मला वाटतं ते होईल. मराठी पाट्या नाहीये दुकानावर, गुजरातीमध्ये पाट्या, त्याच्यावर काय कारवाई. आणि दुसरीकडे वाशीमध्ये पुन्हा एकदा मराठीवरून वाद झाला आणि त्यामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्याला मारहाण केली. नाही, हे काही मारहाण वगैरे योग्य नाही आहे. मराठी विद्यार्थ्याला मारहाण, मराठी विद्यार्थ्याला तेच सांगतो मी, या राज्यामध्ये अशी मारहाण काही आम्ही सहन करणार नाही. पोलीस कारवाई करतील, पण हे जरा कुठल्याही पद्धतीने हे जे धार्मिक, सामाजिक किंवा पाट्यावरनं वाद हे निर्माण होऊ नये याकरता नक्कीच त्या ठिकाणी दोन्ही घटनांमध्ये माननीय देवेंद्रजी लक्ष टाकणार आहेत, मी लक्ष टाकेलच. पण जे काही असं अयोग्य होत आहे ते थांबवण्याचा प्रयत्न आम्ही करू. राज्य सरकार आणि परिसरामध्ये ज्या पाट्या आहेत ते बहुतांश गुजराती भाषेतल्या पाट्या आहेत, त्यामुळे कारवाई मात्र केली जात नाही प्रशासनाकडनं, असं एक मी पालघर कलेक्टरशी बोलतो आणि SP शी बोलतो, आपली प्रेस झाली की बोलतो. राज्य सरकार की सुप्रीम कोर्ट ने आदेश दिया है, हाईकोर्ट के आदेश पर स्टे लगा है, सरकार के लिए कितनी बड़ी राहत की बात है? देखिए कि हाईकोर्ट के ऑर्डर के बाद सुप्रीम कोर्ट ने, सरकार ने जिस प्रकार से सबमिशन किया है, सुप्रीम कोर्ट में हमें जो एक राहत मिली है, और मुझे विश्वास है कि जिस प्रकार का इंक्वायरी हमारे महाराष्ट्र पुलिस और सारी डिपार्टमेंट ने की है, जो भी हमारा फोरम था, जिस प्रकार से सबमिशन होगा आगे चलकर हम सब लोग, हमारी सरकार, हमारे जो ऑफिसर्स हैं, हमारे एडवोकेट्स हैं, ये जब पूरा सुप्रीम कोर्ट के सामने रखेंगे, मुझे विश्वास है कि हमने किया हुआ जो इंक्वायरी है उसको न्याय मिलेगा. और महाराष्ट्र में जो उस दिन की बात है जिस दिन बॉम्ब ब्लास्ट हुए थे, अभी भी महाराष्ट्र के जनता नहीं भूल पा रही, मुंबई की जनता नहीं भूल पा रही. वो दिन जब याद आता है तो 1 मिनट के लिए व्यक्ति शांत हो जाता है. इतना बड़ी घटना थी, दुख होता है, गुस्सा भी आता है वो घटना को देखते हुए, और वो घटना को चित्र हम सामने लाते हैं. तो ये हमें, मुझे लगता है कि आरोपी को कड़ी से कड़ी शिक्षा होगी. हमारी सरकार पूरी तरह से सुप्रीम कोर्ट में सारी चीज़ें रखेंगी, कोर्ट वकील जो हमारे हैं वो रखेंगे, और मुझे लगता है कि हम इसमें हमें बड़ी राहत मिलेगी. सर, इसी को जोड़ते हुए ये सवाल है, असदुद्दीन ओवैसी ने कहा है कि अगर सरकार धर्म देखकर अपील करती है तो ये टेररिज्म से खात्मा नहीं है, उसको कॉम्प्रोमाइज करने वाली बात है. धर्म देखकर अपील की जाती है, ये असदुद्दीन ओवैसी का आरोप है. किस विषय पे? इस केस देखिए, कोई धर्म देकर नहीं है. जब हाईकोर्ट का फैसला आया तो सरकार की जवाबदारी है. हाईकोर्ट ने जिन मुद्दों पर राहत दी उन लोगों को, आरोपियों को, हमारे नज़र से आरोपी, उनको राहत दी है, तो हमारा काम है आखिरी दम तक लड़ना. हमारे पास जो सरकार के पास जो हमारे ऑफिसर्स ने जिस प्रकार से आइडेंटिफाई किया, इंक्वायरी की, उनको अगर समझो कोई कारण से हाईकोर्ट का निर्णय है, उन पर टीका टिप्पणी नहीं करूंगा मैं, लेकिन हमारा काम है कि आखिरी तक जितने जो पर्याय हमारे पास है, सुप्रीम कोर्ट जाना, और आगे भी हमारा पूरा, जब तक हमें न्याय नहीं मिलता है, हमारे मुंबई वासियों को न्याय नहीं मिलता है, तब तक हमारा काम हम तो करेंगे. उसके लिए धर्म की बात कहा है तो गलत है, और इस प्रकार से वक्तव्य करना ही यही गलत है. यही कायदे के कानून में नहीं आता है. इसके ऊपर ही कड़ी कार्रवाई होनी चाहिए. धर्म की बात ओवैसी जी ने कही है, यही रॉन्ग है. यही लोग धर्म जात लाते हैं, यही लोग धर्म जात लाते हैं और महाराष्ट्र को बिगाड़ते हैं, देश को बिगाड़ते हैं. क्या धर्म देखकर किया है? आरोपी होता है. सरकार ने तो लड़ना ही चाहिए. सरकार ने आइडेंटिफाई किए हुए आरोपी के खिलाफ अगर हमारा कोर्ट का निर्णय गया तो हमारी जवाबदारी है सरकार की कि आगे तक लड़ना. इसमें कहाँ धर्म का विषय आ गया है? सर, इसके अलावा आपके जो सहयोगी दल है उनके मंत्रियों की वजह से आपको लग रहा है जो गैर जिम्मेदाराना व्यवहार है, रवैया, उसे फडणवीस जी के इमेज को धक्का लगा, सरकार की ओर से हो रही है. देखिए, मैं आपको स्पष्टता के साथ कहता हूँ कि भारतीय जनता पार्टी करके हमारी जवाबदारी है देवेंद्र जी का संकल्प जो है उसको पूरा करना, विकसित महाराष्ट्र का, 2029 का महाराष्ट्र, 2034 का महाराष्ट्र, 2047 का महाराष्ट्र, इसको आगे लेके जाने के लिए देवेंद्र जी काम कर रहे हैं. उसको हम भारतीय जनता पार्टी करके हमारा पूरा साथ है.
शिवसेना का भी साथ है, अजीत दादा का भी है, एकनाथ शिंदे जी का भी है। लेकिन जिन जिन पार्टियों में जो कुछ आरोप लगते हैं या कुछ मीडिया के माध्यम से कुछ बातें आती है, तो माननीय एकनाथ जी अपने पार्टी में, माननीय अजीत दादा अपने पार्टी में वो बात करते हैं और करेंगे। हम यह प्रयास करेंगे कि जॉइंटली महायुति करके देवेंद्र जी की सरकार, गतिमान सरकार, पारदर्शी सरकार, लोकाभिमुख सरकार जो हमने कही है, इसके लिए हम काम करेंगे। उसके लिए हम काम करना चाहते हैं। आगे से हम थोड़ा हर चीज़ के लिए सरकार सतर्कता से काम करेगी और निश्चित रूप से हमने जो लोगों से वादे किए, विकास के वादे किए, वो हम पूरा करेंगे। निशिकांत दुबे का घेराव किया गया। कांग्रेस का कहना है कि उन्होंने संसद की लॉबी में एक तरह से सांसद को समर्थन बोला। देखिए, दुबे जी का जो स्टेटमेंट आया था, वो स्टेटमेंट उन्होंने क्लैरिफाई किया कि मैंने कोई मराठी भाषा के खिलाफ या मराठी व्यक्ति के खिलाफ नहीं किया है। मैंने ऐसे व्यक्ति के लिए बोला था कि जो हिंदी भाषी लोगों को मारपीट करता है। अब तो भी हमने भारतीय जनता पार्टी करके उस समय मैंने खुद कहा था, हमें मान्य नहीं है मराठी भाषा और मराठी व्यक्ति के खिलाफ कोई व्यक्ति बाहर दुबे जैसा व्यक्ति बोलता है, तो इसके लिए हम निषेध किया है। हमने उसका सारा कोई समर्थन नहीं मिला महाराष्ट्र से, हमने उनका निषेध किया, पार्टी ने निषेध किया है। अब कांग्रेस के वहाँ के सांसद बोलते हैं कि हमने ऐसा किया, हमने वैसा किया, लेकिन बाहर तो दिख रहे हो हंसी मजाक करते हुए। अरे बाहर तो सारे मीडिया में दिख रहे, सारे फोटो में दिख रहे कि अच्छे से उनका, क्योंकि कोई किसके खिलाफ अगर कोई जाके अगर कोई प्रदर्शन करता है तो ये हंसी मजाक थोड़ी करते हैं। तो कांग्रेस के भी सारे एमपी उसके साथ तो दुबे के साथ अच्छे से मिलाप करते हुए दिखे हैं बाहर। तो मुझे लगता है ये जो चर्चाएं चलती है ना, हमने ऐसा किया, कांग्रेस ने ऐसा किया, तो वो फोटो देखिए ना उनके क्या है, फोटो देखिए, वो तो अच्छे से बाहर गले मिल रहे हैं। तो मुझे लगता है ये झूठ बातें फैलाने का काम और झूठा नैरेटिव तैयार करने का काम होता है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।